नमस्कार मंडळी, आज संकष्टी त्यानिमित्तानं आणि रंगपंचमीच्या निमित्तानं मी आज पंचरंगी मोदक केले. त्यात मी भाज्यांचा वापर केला. त्यात मुख्यतः बीट, गाजर, भोपळा, पालक स्वच्छ धुवून घेतले, कुकरला लावून घेतले, मस्त पेस्ट तयार केली. आपण नेहमी करतो तसं 1 कपाचं चाळलेल्या तांदळाच्या पिठाचं 1 कप पाणी घातलं, तूप थोडंसं घातलं, मीठ चवीनुसार घातलं आणि पीठ चांगलं शिजवून घेतलं. त्यानंतर असे 4 प्रकारचे 4 गोळे करून त्यात 1-1 चमचा ह्या भाज्यांचा रस घालून मस्तपैकी असे 5 प्रकार झाला. एक पांढरासुद्धा त्यात धरलेला नाही मी, सॉरी. तर असे 5 प्रकार झाले आणि त्यानंतर पंचरंगी मोदक करण्यासाठी मी हे असे लांब लांब गोळे करून घेतले आणि ते एकसारखे मिटवून घेतले, ते कापून घेतले एकसारखे आणि त्यानंतर एका साच्यामध्ये मोदकाच्या तूप लावलं, त्यामध्ये हे सर्व थोडं थोडं घातलं आणि त्यानंतर त्यात सारण भरलं. मस्त असे मोदक केळाच्या पाण्यात उकडून घेतले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.